नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे गवारीची भाजी। त्यासाठी मी गवार आधी स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतली छोटी छोटी। तर मग नंतर मी गॅस चालू करून कढई ठेवली गॅसवर। नंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले। नंतर कांदा छान तळून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा तळत आलेला आहे। आता मी त्यामध्ये लसूण कुटून घेतलेलं होतं। लसणाच्या 4-5 पाकळ्या घेऊन ते मी लसूण कुटून घेतलेलं होतं। ते कुटलेलं मी आता त्याच्यामध्ये टाकते आणि व्यवस्थित म्हणजे तळून घ्यायचे ते। आता मी जे ते गवारीच्या शेंगा जे आहेत त्या कट करून घेतल्या होत्या त्या मी ॲड करते त्यामध्ये। आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। या शेंगा आहेत ह्या अगोदर कोणी तव्यावर किंवा अगोदर कढईमध्ये भाजून घेतात, पण मी भाजून न घेता मी डायरेक्ट असंच तेलामध्ये टाकते आणि थोडा वेळ जास्त वेळ तेलामध्ये भाजून घेते, असं तळून घेते। तर अशा पद्धतीने ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित असं तळून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर मी आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली। नंतर 1 मोठा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी ॲड करणारे शेंगदाण्याचं कूट। खूप कमी साहित्यात बनणारी आणि खूप इझी बनणारी भाजी आहे। डब्यासाठी पटकन तुम्ही बनवू शकता। तर आता ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये जे काही टाकले आपण ते सगळं परतून घ्यायचंय। आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं त्यामध्ये। शेंगा मऊ होतील किंवा शेंगा शिजतील अशा पद्धतीने पाणी ॲड करून घ्यायचे त्यामध्ये आणि व्यवस्थित हे करून घ्यायचे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय। आणि आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। तर बघू शकताय भाजी छान शिजत आहे। तर इथे भाजी शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता डब्यासाठी 15 मिनिटात शिजते ही भाजी, काही जास्त वेळ लागत नाही। तर मी लगेच डब्बा भरून घेते। तर चमचमीत गवारीची भाजी इथे बनवून तयार। तर इथे बघू शकताय तुम्ही मी डब्बा भरलेला आहे। छान अशी भाजी आपली इथे तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा।